नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. शिरोळमध्ये राजकारणाची खिचडी. शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आता सोयीस्कर युती होत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचा युती धर्म बाजूला सारून नव्या राजकीय सोयरी जुळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेले माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुतीचे घटक पक्ष सोबत घेऊन शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. आमदार यड्रावकरांच्या शाहू विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे. यड्रावकर यांना रोखण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी, दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी एकत्र येऊन लढत देणार आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील बदलती राजकीय समीकरणे निकालावर परिणामकारक ठरू शकतात. शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर या सर्वात मोठ्या नगरपालिकेसह सर्वात जुन्या कुरुंदवाड आणि दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणारी शिरोळ नगर परिषद अशा 3 ठिकाणी निवडणुका होत आहेत. या तालुक्यात सलग दुसऱ्यांदा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय मिळवत आपला प्रभाव निर्माण केला आहे. तो रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे महायुतीमधील काही घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आव्हान दिले असले तरी यड्रावकर यांनी महाविकास आघाडीतील काही कार्यकर्त्यांची व नेत्यांची फोडाफोडी करून आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. तर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विरोध करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी तसेच दत्त सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी एकत्र येऊन यड्रावकर यांच्या भोवती फिल्डिंग लावली आहे. एकूण वातावरण पाहून यड्रावकर यांनी महायुतीच्या सर्व घटक पक्षांना सोबत जाण्याची भूमिका घेतली असली तरी सर्वजण शाहू आघाडीच्या छताखाली एकत्र येत असल्यामुळे त्यांचा प्रभाव राहणार आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये दाखल झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्याकडून विरोध सुरू आहे याचा उल्लेख आलेलाच आहे. येथे नगराध्यक्ष सर्वसाधारण गटासाठी असल्याने यड्रावकर कुटुंबातून पुन्हा राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. छोटेखानी संस्थानाचे गाव असणाऱ्या कुरुंदवाड नगरपालिकेतही आमदार यड्रावकर यांनी भाजपचे ज्येष्ठ स्थानिक नेते रामचंद्र डांगे यांना आपल्याकडे वळवून मोठी चाल खेळताना विरोधकांना धक्का दिला आणि यामुळे येथे भाजपला गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली लढत द्यावी लागणार आहे. जिल्हा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसचे स्थानिक नेते जयराम पाटील यांनी तगडी लढत देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. कुरुंदवाड येथे महिला नगराध्यक्ष आरक्षण असल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम बापू पाटील यांचे चिरंजीव विजय पाटील यांच्या पत्नी योगिनी विजय पाटील या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या स्नुषा मनीषा डांगे यांचं आव्हान असणार आहे. तर समीरा महेश जोशी या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण राखीव आहे आणि येथेही आमदार राजेंद्र पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चाबूक फोड आंदोलन करून चर्चेत आलेले दादा काळे यांना सोबत घेतले आहे. त्यांच्या पत्नी श्वेता काळे या शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. श्वेता काळे यांचे पती दादा काळे हे दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहत होते.
मात्र आमदार यड्रावकरांनी त्यांना गळाला लावत शिरोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना देऊ केली आहे। या माध्यमातून येथे सुद्धा यड्रावकर यांनी बेरजेचे राजकारण केले आहे। त्यांच्या विरोधात स्थानिक प्रभावी यादव गटाकडून अनिल यादव, पृथ्वीराज यादव यांनी येथे राजू शेट्टी, गणपतराव पाटील यांना सोबत घेतले आहे। शिव शाहू यादव पॅनल कडून योगिता सतीश कांबळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा सारिका अरविंद माने या देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले आहेत। विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये घरवापसी केलेले माजी आमदार उल्हास पाटील यांनी मात्र माजी खासदार शेट्टी यांना रामराम करत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या तंबूत ते दाखल झाले आहेत। मात्र एकूणच शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगर परिषदांची बदललेली राजकीय समीकरणे पाहता या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणूक नव्या बदलत्या समीकरणांच्या नांदी ठरणार आहेत। शिरोळच्या राजकारणात सर्वच म्हणजे सत्तारूढ विरोधात एकमेकात मिसळल्यामुळे राजकारणाची येथे खिचडी तयार झाली आहे। तर यातून पुढे काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल। आपल्याला हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका।